नमस्कार. रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो ना. रोज नवीन नवीन काय करायचं. तर मी आज कोबीचे तेपले करते किंवा पराठी करते. कोबी किसून घेतलं आहे, त्यातलं पाणी काढून पाणी पिळून जरा पाणी काढून घ्यायचं, लागेल तसं तेच पाणी घालायचं लागलं तर. आता आपण याच्यात बाकीचे पदार्थ घालूया सगळे. आता आपण पराठे घालण्यासाठी एक चमचा धने घेतलीत. मी लाईट गेली त्यामुळे मी आता खलबत्तीत करते छोट्या. हे कांद्याचं बी आहे कलौंजी, एक पाऊण चमचा, अर्धा चमचा जिरे. हे आधी याची भरड थोडीशी काढून घेते, मी करून घेते खलबत्त्यात. नेमकी लाईट गेल्यामुळं मिक्सरमध्ये करता येत नाही. हे बघा, हे कुठून घेतलं आहे, थोडं जरा जाडसरच ठेवलं आहे. ते एक चमचा घालते मी मसाला. म्हणजे आता आपण जे कलौंजी धने जिरे जे कुटलेले आहे ते हे घातलं. मीठ घालते. तुम्ही अशी करून बघा पराठी. कोबी आवडत नसेल तरी खाते. बऱ्याच लोकांना कोबी आवडत नाही, त्याचा वास आवडत नाही. एक चमचा लाल तिखट, एक चमचा लसूण मिरची आहे. ती मी आधीच मिक्सरमधून काढली होती, तेवढ्या लाईट गेली पुढचं करण्यापर्यंत. आता हे मी जर मिक्स करून घेते आधी. कलौंजीमुळे पण खूप सुंदर चव येते. म्हणजे कांद्या घालायची गरज नाही. तसंही कांदे आता खूप महाग आहेत, 100 रुपये किलो आहेत आमच्याकडे कांदे. या सीझनला दरवर्षी महागच होतात. कांदा घातला तरी चालेल तुम्ही एवढ्याला. हे कलौंजी नसेल तर कांदा कांदा घाला बारीक चिरून. आता आपण याच्यात पीठ घालून कणिक घालूया. एक मोठा चमचा डाळीचं पीठ घालते आणि मऊ आणि खुसखुशीत होतात डाळीचं पीठ. कोबी ज्यांना आवडत नाही ते पण करून मस्त मागून मागून खातील हे पराठे. पराठे तेपले काही म्हणत. अजून थोडी घालते काही. थोडंसं खाऊन बघते मी पण. थोडंसं मीठ पाहिजे. मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मीठ घालते. तेल घालते, 2 चमचे तेल. आपण जे कोबी पिळून ठेवलेलं पाणी आहे ते घालते आधी, ते फार निघालं नाही.
कणिक भिजून झाली आहे तर मी पराठे करते. आता आपण कणकीचे पराठे करून घेऊया. आपण पाणी काढून घेतलं होतं कोबीतलं, त्यामुळं आता पाणी सुटलं नाही ना, तर पाणी नाही काढलं तर खूप पाणी राहिली कणिक ना भिजवलेली की पाणी सुटत जातं आणि सैल होती कणिक. मध्ये तेल लावते. थोडीशी सैल झाली, आपण भिजवली होती त्याच्यानंतर. थोडासा जाडच ठेवा पोळीपेक्षा, म्हणजे छान होतं खुसखुशीत आणि मऊ. तव्यावर टाकलाय. तवा मी ठेवला होता आधीच टाकायला. तर तेल लावून घेऊया तव्याला वरण पराठ्याला. छान झालं आणि फुगतोय पण बघा मस्त. झाला आपला पराठा, काढून घेते डिशमध्ये. हे बघा, मी अजून एक करते. आता आणखीन एक लाटलाय मी, तो टाकते तव्यावर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप द्या आणि लहान मोठा साईज काय. कशी वाटली रेसिपी? कोबीचा पराठा, थेपला, काही म्हणा, तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. कोबीची भाजी जर आवडत नसेल तर कोबीचे पराठे करा, मागून मागून खातील. आता मी इथं सर्व केलं आहे, तूप आहे, लोणचं, दही. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.